काँग्रेसचे आमदार अमित देशमुख आपल्यासोबत आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। सर, आज नेमका बहिष्कार टाकण्यामागचं कारण काय होतं? शपथ घेतलेली नाहीये आणि च्या विरोधामध्ये आमची भूमिका आहे। ईव्हीएमच्या संदर्भामध्ये मतदारांनी अनेक ठिकाणी संशय उपस्थित केलेला आहे। माध्यमांमध्ये सुद्धा अनेकांनी ईव्हीएमच्या संदर्भामध्ये हे फुल प्रूफ नाही आहे हे देखील प्रात्यक्षिकं त्यांनी दाखवलेली आहेत। त्यामुळं निवडणूक आयोगानं ही शंका दूर करावी ही आमची मागणी आहे। काँग्रेसचे जे निवडून आलेले आमदार आहेत ते सगळे आता राजीनामा देण्याच्या तयारीत आहेत असं तुम्हाला कोणी सांगितलं? नाना पटोले तर म्हणतायत। त्यानंतर आज आम्ही निषेध केलाय आणि याच्यानंतर महाविकास आघाडीचे नेते याच्यावर चर्चा करून पुढची दिशा ठरवतील। नक्कीच, पण मार्कडवाडीमध्ये जे काय झालं तर राहुल गांधी पण म्हणतात लॉंग मार्च काढणार, शरद पवार म्हणतात त्या ठिकाणी मोर्चा काढू। अत्यंत गंभीर हे सगळं प्रकरण आहे ना, अतिशय गंभीर आहे आणि म्हणूनच आम्ही आज बहिष्कार घातलेला आहे शपथग्रहण सोहळ्यावर। मला असं वाटतं की निवडणूक आयोगाने सुद्धा या संदर्भामध्ये याची नोंद घेतली पाहिजे आणि त्यांनी पुढे होऊन याच्यावरती स्पष्टता आणली पाहिजे। भाजपचे नेते यावर टीका करतात। भाजपचे नेते प्रवीण दरेकर पण म्हणाले काय करणार, तुम्ही जनतेचा अपमान केला, निवडून आलात त्यांच्या मतावर। नाही, हे म्हणजे भाजपने काय म्हणावं हा त्यांचा प्रश्न आहे आणि महाविकास आघाडी म्हणून जनभावना जी आहे ती आम्ही या ठिकाणी उपस्थित करतोय आणि भाजपला फार अवघड वाटायचं कारण काय? कारण हा आक्षेप निवडणूक आयोगावर आहे, त्यांच्यावर कुठे आक्षेप आहे? निवडणूक आयोगाने या संदर्भामध्ये आपल्याला हे करायचं आहे, म्हणजे खुलासा करायचा आहे। नक्कीच, भविष्यातला जो लढा आहे अधिवेशनातला म्हणा किंवा विधिमंडळातला म्हणा तो कसा देणार? कारण विरोधी पक्ष नेतेच त्या ठिकाणी वैचारिक लढाई आहे, वैचारिक लढाई तर सुरूच राहणार ना आणि तो अगदी आम्ही जनभावना ज्या आहेत त्या आम्ही सभागृहात मांडू, सभागृहाच्या बाहेर मांडू आणि सामान्य माणसाला न्याय मिळवून देण्यासाठी हा लढा सुरू राहील। नक्की, धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल। कॅमेरा पर्सन योगेश गुरवचा, गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।